नमस्कार. आज आपण मैद्याचा वापर न करता 1 वाटी रवा आणि गव्हाच्या पिठापासून खूप पौष्टिक केक बनवतोय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप तुटी फ्रुटी घेतली आहे. आता 1 चमचा मैदा घ्यायचा आणि तुटी फ्रुटीला मैद्याने कोट करून घ्यायचं. तुटी फ्रुटीला मैद्याने कोट केल्यामुळे ती केकच्या खाली जाऊन बसत नाही, वरच राहते. आता ही तुटी फ्रुटी बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं. आताच पाऊण कप पिठी साखर घ्यायची. अर्ध्या कपापेक्षा थोडी जास्त घेतली आहे. जर तुम्हाला केक गोड पाहिजे असेल तर 1 कप पिठी साखर घालू शकता. आता ही पिठी साखर आणि दही चांगलं फेटून घ्यायचं. 4-5 मिनटं हे अशा प्रकारे विक्सने फेटून घ्यायचं. आता यातच अर्धा कप वितळलेलं तूप घ्यायचं. तुपाऐवजी यात तुम्ही अर्धा कप तेलसुद्धा घालू शकता. आता पुन्हा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. सुरुवातीला हे तूप असं वर दिसते, पण थोड्या वेळाने फेटल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स होते. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात 1 कप दूध घालायचं. दूधसुद्धा मिक्स करून घ्यायचं. थंडच दूध घालायचं, गरम कोमट दूध घालायचं नाही. दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यात 1 कप बारीक रवा घ्यायचा. बघा, हा रवा अगदी बारीक आहे. अशा प्रकारे बारीक रवा मिळतो. जर असा बारीक रवा नसेल तर तुमच्याकडे जो कोणता रवा आहे तो मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा. केकसाठी कंपल्सरी बारीक रवाच घ्यायचा. रवासुद्धा यात मी व्यवस्थित भिजवून घेतला. आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हा रवा मुरू द्यायचा. रवा मुरायला ठेवला आहे तोपर्यंत इकडे आपण केक टिनला तूप लावून घेऊयात. आजचा हा केक आपण कुकरमध्ये बेक करणार आहोत, म्हणून मी कुकरचा डबा घेतला आहे. याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आणि कुकरसुद्धा शिट्टी काढून गॅसवर प्रीहीट करायला ठेवायचा. रवा भिजत ठेवून आता अर्धा तास झाला आहे. रवा व्यवस्थित मुरला आहे. आता यात अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घेतला तरी चालेल. थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घ्यायचं आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा घ्यायचा. हे सगळं असं गाळूनच घालायचं. पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात ही जी तुटी फ्रुटी आपण मैद्याने कोट करून ठेवली होती ही घालायची. थोडी तुटी फ्रुटी आपण नंतर केकवरून घालूयात, त्यासाठी आणखी शिल्लक ठेवा. 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं. यामुळे केकला टेस्ट आणि स्मेल छान येते. पण व्हॅनिला इसेन्स नसेल तर थोडी विलायची पावडरसुद्धा घालू शकता. केकचं बॅटर आता तयार झालं आहे. लगेच आता केक टिनमध्ये काढून घ्यायचं. हे पूर्ण बॅटर आता केक टिनमध्ये काढून घ्यायचं आणि 2-3 वेळा केक टिन अशा प्रकारे टॅप करायचा. यामुळे बॅटर व्यवस्थित सेट होते. यावरून सुद्धा तुटी फ्रुटी घालून घ्यायची. इकडे गॅसवर मी कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. कुकरची शिट्टी काढून घेतली आहे. कुकर 10 मिनटं प्रीहीट झाला आहे. आता केक टिन कुकरमध्ये ठेवायचं. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 40 ते 45 मिनटं केक बेक करून घ्यायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. पूर्ण केक शिजेपर्यंत गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा. गॅस वाढवला की केक खालून करपू शकतो, त्यामुळे लो फ्लेमवरच पूर्ण केक बेक करायचा. आता 40 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. केक शिजवत असताना मध्ये मध्ये झाकण उघडून बघायचं नाही, नाहीतर मग वर आलेला केक खाली दबतो, केक व्यवस्थित फुगत नाही. केक बेक झाला आहे. यामध्ये चाकू किंवा टूथपिक टाकून बघायचं. बघा, चाकूला काही चिटकले नाही, याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे. केक टिन आता कुकरच्या बाहेर काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतरच केक टिनच्या बाहेर काढायचा. आता 15 ते 20 मिनटं झाले आहे. मी केक थंड करायला ठेवला होता. केक पूर्णपणे थंड झाला. आता याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. केक गरम गरम असतानाच काढायला गेला तर तो तुटू शकतो, डब्याला चिटकू शकतो. त्यामुळे केक पूर्ण थंड होऊ द्यायचा, त्यानंतरच काढायचा. बघा, पूर्ण केक व्यवस्थित निघाला आहे. काढताना तुटला नाही, डब्याला अजिबात चिटकला नाही. एकसारख्या रंगावर भाजला गेला आहे. केक कट करून दाखवते.
हा केक खूप छान दिसतोय, व्यवस्थित बेक झाला आहे, खूप स्पंजी झाला आहे. बघा आतमध्ये छान जाडी पडली. हा रव्याचा केक खूप टेस्टी लागतो, शिवाय पौष्टिक आहे. मुलांना मधल्या वेळी खाण्यासाठी बनवून देऊ शकता. तर अशा प्रकारे मैद्याचा वापर न करता रवा आणि गव्हाच्या पिठापासून हा केक बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार.